स्वाभिमान नावाची गोष्ट आहे की नाही काही? बरं, काही लोक अशी आहेत फणाच काढून तयार आहे, या आमच्या सावलीला, फार मोठं वादळ सुटणार आहे, तुम्ही टिकू शकणार नाही, या आमच्या सावलीला या. बरं, हे येड्यासारखं जातंय, पण ज्यानं फणा काढलाय ना ते सुद्धा शेपटानं कुठेतरी रांगात आहे. हे वाक्य ध्यानात ठेवा, हे माझं वाक्य आयुष्यात ध्यानात ठेवा, तुमच्या कामाला आहे. लाचार असू नये, स्वाभिमान विकू नये, माणसानं गहाण राहू नये कधी. परमात्म्याशिवाय कुणाला शरण जाऊ नये, काही गरज नाही. त्याच्यापेक्षा कोण मोठा आहे? कोणी मोठा नाही. माझ्या एक ॲटम निर्माण करू शकत नाही, डिस्ट्रॉय करू शकत नाही. मोदी जरी झाले पंतप्रधान तरी एक ॲटम निर्माण करू शकत नाही, डिस्ट्रॉय करू शकत नाही. सृष्टीच्या चक्रामध्ये हात घालता येत नाही पंतप्रधानांना सुद्धा. माझ्या परमात्म्याशिवाय इथं कोणी मोठा नाही. आणि मागायचं तर त्याच्याकच मागायचं. येड्या गाबळ्यांक काय मागत बसता? मला तारखा द्या आणि कीर्तन, काही नाही, काही नाही, काही नाही, काही. त्याच्या मनात आलं ना तुला सम्राट करील, काही अडचण नाही. अशी कैक माणसं आहे, भगवंताने त्यांना पुढच्या पुढे नेऊन ठेवलं. श्रद्धा पाहिजे, भाव पाहिजे. ऐका, आणि म्हणून जाता आता तुम्हाला सांगतो मायबाप की जीवनाचं मिंधे पण काही कामाचं नाही. तुकोबरायांना जो अपेक्षित अर्थ आहे, प्रत्येक अभंगाला एक लौकिक अर्थ असतो, एक भावार्थ असतो, एक लक्षणार्थ असतो. याचं चिंतन केलं पाहिजे, गर्भित अर्थाचं चिंतन केलं पाहिजे. मग शिदोऱ्याचं चिंतन केलं तर शिदोरी शिदोरी म्हणजे काय बाबा? ऐका, शिदोरी म्हणता येत नाही. आज तुम्ही भाकरी तीळ लावून आणल्यात, भाजी केली, सगळ्या भाज्या एकत्र आणल्या. आजचा दिवस तसा भयान, एका बाजूने आनंदाचा आहे. आमच्या शरीरासाठी पौष्टिक अन्न घ्यायचं, भोग सुद्धा आनंदानं भोगायचे, त्याला भोगी म्हणायचं. काय म्हणायचं? आणि काळा दिवस असा आहे का 1.5 लाख मराठ्यांच्या 3 पिढ्या आज बर्बाद झाल्या होत्या. 3 पिढ्या, 3 लाख महिलांचे बांगड्या फुटल्या होत्या आजच्या दिवशी. तुम्हाला सांगू, या खैबर खिंडीतून हा अब्दाली आला होता आणि पानिपतचं युद्ध झालं होतं. तुम्हाला सांगू, सगळं संपलं रे. मराठ्यांनी इतकं लढले का त्यानंतर अल्लाहू अकबरचा खैबर खिंडीतून कधीच आवाज आला नाही. मराठी एवढे प्राणपणानं जिंकले. मराठे हरले एका बाजूनं पण जिंकले एका बाजूनं. कारण अब्दालीला आणि खैबर खिंडीतून येणाऱ्यांना कळालं की मराठी एकजीव होतात आणि मरेपर्यंत हटत नाही. त्याचं नाव मराठी. काय म्हणतात? आजच्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये सुतकी कळा होती रे. कित्येक लोकांनी काळी वस्त्र घातली, महिलांना काळी कपडे घालावे लागले. आणि हा सगळा इतिहास आजच्या दिवशीचा आहे. एका बाजूला आनंद आहे, एका डोळ्यामध्ये आनंद अश्रू आहे, दुसऱ्या बाजूने दुःखाचा अश्रू आहे. पण तुम्हाला सांगू, आज आपण भाकरी आणली, तुम्ही चुरली चांगली ती, बरं का. काला करायचा म्हणजे चुरावं लागते. चुरली, चांगली मशागत करायची. मग पहिली वाढी येते आमटीची, काय असेल त्या, किंवा वरणाची, त्याला मृग नक्षत्र म्हणायचे. काय म्हणायचं? मृग नक्षत्र. मग परत दुसरी येते ते आश्लेषा नक्षत्र. मग तिसरी येते एखादी, आणि मग असा मौसूद काला होतो. आता ओळखायचं भाकरी आहे की आमटी आहे. भाकरी भाकरी राहत नाही आणि आमटी राहत नाही. आता काय झाला? हरिनामाचा खिचडी काला. ऐका, तसं जीवाला जीवपणही राहत नाही आणि देवाला देवपणही राहत नाही. याचं नाव काला. माधव, याचं नाव काला. तुम्हाला सांगू, जीवपणही राहत नाही आणि देवपणही राहत नाही. याचं नाव काला आहे. तिथं भेदच राहिला नाही, त्याला काला म्हणायचं. तुका म्हणे काला कोठे अभेद, अभेद दिला कोठे अभेद. तुका म्हणे काला कोठे अभेद देखीला, अभेद देखीला कोठे अभेद. तुका म्हणे काला कोठे अभेद देखीला, अभेद देखीला कोठे अभेद देखीला. तुका म्हणे काला कोठे अभेद देखीला. ऐका, मोकळं बसा, वेळेत कीर्तन सोडणार, काही ताण नका घेऊ. तुमचे चेहरे पाहिल्यावर मला वाटलं पाहिजे 2-2:30 वाजेपर्यंत चालवावं हे सगळं. तुमचे प्रसन्नता पाहिजे. स्मार्ट मोबाईल वापरल्यानं माणूस स्मार्ट होत नाही.
ज्याची स्माइल स्मार्ट आहे, ज्याच्या चेहऱ्यावर तेज आहे, ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, ज्याचं चारित्र्य संपन्नता आहे, तो माणूस खरा स्मार्ट आहे. तो माणूस स्मार्ट आहे. आनंदी राहत जा. चेहऱ्यावर आपोआप सगळं येत असते आणि जसं आहे तसं प्रेझेंट होत जा. हाऊ टू बिहेव, मला कसं वागायचं हे ठरवून यायचं नाही. मी कालेच्या कीर्तनात पुढे बसणार, मग मी कसा बोलणार, मी कुणाला भेटणार, मग मी कसं काय करणार, हे बहुरुपयाचं जीवन जगू नको. जसा आहे तसा प्रेझेंट हो. लोक एकांतात घाणेरडी वागतात आणि लोकांतात चांगली वागतात. एकांत फार महत्वाचा. नारद भक्ती सूत्रामध्ये नारद महर्षी असं म्हणतात, भक्ता एकांतिनो मुख्याः. भक्ताचा एकांत महत्वाचा आहे. लोकांत वाईट असला तर चालेल, काय लोकांतात तुम्हाला लोकांनी शिव्या देऊ द्या चालेल, पण एकांत जपला पाहिजे. ज्यानं एकांत जपला का नाही, परमेश्वराच्या जवळ गेले हो. सध्या अशी परिस्थिती आहे, कपडे चांगली घालतात, माणसांनी घरं बदलली, कपडे बदलले, पण विचार बदलायला तयार नाही. हे फार दुर्दैव आहे. आणि विचार बदलत नाही. पहा ना, मॅचिंगचा जमाना आहे. नखापासून केसापर्यंत मॅचिंग आहे यांची सगळ्यांची. यांची मॅचिंग झाली की पप्पूची मॅचिंग आहे, पप्पूची मॅचिंग झाली की पप्पूच्या पप्पाची मॅचिंग आहे. पण या मनाची मॅचिंग परमात्म्याबरोबर कधी केली का? ज्या दिवशी कराल त्या दिवशी काला होईल. काय होईल? काला होईल त्या दिवशी तुमचा. काही अडचण नाही. जिथं माधव महाराजांनी फार गोड प्रमाण दिलं. याला परफेक्ट गाणारे म्हणतात. म्हणजे आपण शेतकऱ्याची पोर आहेत आम्ही तर सगळे. नांगरीचं जर हलायला लागली ना दांडी, का त्यामध्ये पाचर ठोकतात. काय करतात? पाचर ठोकली का दांडी फिट. तसा कीर्तनकार हलायला लागला का यांनी पाचर ठोकायची असते. आमचे भरत बुवा, माधव बुवा. आणि आता मला मूर्तिजापूर वेगळं वाटत नाही. मला माझ्या गावासारखं घरासारखं वाटायला लागलं. त्या 6 दिवस तुमच्याशी संपर्क झाला, माझा आनंद मिळाला. ऐका, महाराजांनी उत्तम प्रमाण दिलं. भेदच राहत नाही, त्याला काला म्हणावं, त्याला काला म्हणावं. ऐका, मग आपली शिदोरी कोणती आणि देवाची शिदोरी कोणती? ऐका, आपली शिदोरी आहे ती कर्माची आणि देवाची शिदोरी आहे ती कृपेची. विठाला विठाला.